मी रेफरन्सला ती घ्यायची. आता मी जे काही एक्सप्लेनेशन देणार आहे प्रत्येक पार्टचं, त्या एक्सप्लेनेशनसाठी ती डायग्राम बघायची, बाकी काही करायचं नाही. काही ठराविक अशा डायग्राम्स मी काढली घेतो, म्हणजे जे काही त्याच्यातलं झूम करून पार्ट मला दाखवायचा, एक्सप्लेन करायचा, तो पार्ट मी इकडं काढेल. म्हणजे ती सगळी डायग्राम जशी काढणार नाही, कारण तुमच्या पुस्तकामध्ये एवढं काय द्यायची आवश्यकता नसते, पण तुम्हाला समजावं म्हणून मी काही पार्ट झूम करून इथं ड्रॉ करेन. ठीक आहे. काल आपण जनरल मॉर्फोलॉजी बघितली होती. इट इज अ स्फेरिकल स्ट्रक्चर प्रेझेंट इन द स्मॉल सॉकेट ऑफ द स्कल दॅट इज कॉल्ड एज अ आय ऑर्बिट and it has a different layers. It is a hollow ball filled with some kind of a fluid. काही फ्लुइड न फिल केलेला हा बॉल लाईक स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतो. ठीक आहे. म्हणून त्याला आपण आयबॉल्स असंही म्हणतो. दिस आयबॉल इज कव्हर्ड विथ 3 डिफरंट लेयर्स और इट इज फॉर्म्ड ऑफ 3 डिफरंट लेयर्स. 3 लेयर आपल्याला ह्या आयबॉल मध्ये असलेली बघायला मिळतात. कुठले कुठले लेयर्स होते? पहिला सगळ्यात बाहेरचा लेयर काय होता? स्क्लेरा. बरोबर. स्क्लेरा किंवा त्याला स्क्लेरोटिक लेयर असं आपण म्हणतो. दिस स्क्लेरोटिक लेयर इज फॉर्म ऑफ अ कनेक्टिव्ह टिश्यू. हे कशाने बनलेला? कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेला आहे. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे टिश्यू आहेत? एक आहे स्पेशली सम मटेरियल, प्रोटीनियासियस मटेरियल इज देयर इन द कनेक्टिव्ह टिश्यू, that is the collagen and elastin. कोलॅजन आणि इलास्टिन हा लेयर बनलेला बघायला मिळतो. दिस लेयर इज ऑल्सो सप्लाइड विथ ब्लड वेसल. सप्लाइड विथ ब्लड वेसल्स. Therefore, it is called as a vascular. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? व्हॅस्क्युलर आहे असं म्हटलेलं बघायला. इट इज अ व्हॅस्क्युलर लेयर. सो दिस व्हॅस्क्युलर लेयर इज मॉडिफाइड इन फ्रंट ऑफ द आय or at the anterior side of the eye. This kind of a structure is somewhat modified. हे स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं मॉडिफाय झालेलं बघायला मिळतं. काय झालंय? मॉडिफाइड at anterior region. anterior region पुढच्या बाजूला मॉडिफाय. In what sense it is modified? The region which is present at the anterior side, some region has got a transparent. हा काय? ट्रान्सपरंट अँड थिक झाला. ट्रान्सपरंट आणि थिक झाला. जरासा ट्रान्सपरंट झाला, थिक झाला. प्लस इट इज बल्ज्ड. जरा थोडासा फुगला. म्हणजेच हा जर आयबॉल असेल, ठीक आहे, बाहेरचा स्क्लेरा असेल, तर अँटेरियर रिजन म्हणजे पुढचा भाग काय झाला? थोडासा बल्ज झाला. बरोबर. एक. दुसरा काय झाला? जरासा थिक झाला. बरोबर. थिकनेस त्याचा वाढला. आणि हा थिकनेस दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ट्रान्सपरंट आहे. इट इज अ ट्रान्सपरंट लेयर. हा काय? ट्रान्सपरंट लेयर. दिस लेयर इज डिवाइड ऑफ अ व्हॅस्क्युलर ब्लड वेसल्स. इट इज नॉट सप्लाइड विथ अ ब्लड वेसल. याला ब्लड वेसल सप्लाय झालेले असतात का? तर नाही. अँड दिस रिजन इज नथिंग बट द कॉर्निया. या रिजनला काय म्हणायचं? कॉर्निया असं म्हणायचं. क्लिअर. हा काय? पुढचा रिजन काय झाला? कॉर्निया. कॉर्निया इज नॉट सप्लाइड विथ एनी काइंड ऑफ ब्लड वेसल. बट व्हॉट इज द रोल ऑफ दिस कॉर्निया? कॉर्निया इज रिस्पॉन्सिबल फॉर फोकसिंग द लाइट रेज. बघा, लाइट रेज ऑन टू द रेटिना. रेटिनावरती लाइट रेज फोकस करणं सगळ्यात महत्वाचं काम असतं. ठीक आहे. ठीक आहे. कॉन्व्हेक्स लेन्स सारखं काम करतं. हे कशासारखं काम करतं? कॉन्व्हेक्स लेन्स. What convex lens do? It collects the light rays and focuses on the single point. वेगवेगळ्या लाईट रेज कलेक्ट करतात आणि एका ठिकाणी फोकस करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जास्तीत जास्त ठिकाणावर लाईट येते आणि ती आपल्याला ठराविक अशा साईज मध्ये फोकस केलेली बघायला मिळते. आता फोकल पॉइंट इट शुड बी ऑन द रेटिना. दॅट इज मेंटेन. अगेन इट इज नॉट द ओनली केस that is responsible for the focusing the light. There are another structures which are also contributing into the focusing of the light. मला वाटतं आय ऑप्टिक्सचे पार्ट तुम्हाला फिजिक्स मध्ये जास्त चांगल्या पद्धतीने झालेले असते, म्हणून मी त्याच्यामध्ये काय आपल्याला जास्त सांगणार नाही. आय ऑप्टिक्स. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की कॉर्निया contributes into the focusing of the light on the retina. That's the important function of this cornea. Clear? So these kind of different structures are present in the
external layer or outermost layer, that is a sclera. This is at the anterior, or which is a part of this sclera and the cornea, which is exposed one, जो आपल्याला डोळ्याने दिसतो. तुमचा मला दिसतो, माझा तुम्हाला दिसतो, किंवा आपलाच आपल्याला आरशामध्ये बघता येतो, असा डोळ्याचा पार्ट. दॅट इज एक्सपोज्ड पार्ट ऑफ द आय. इथं बघा, मधला काळा पार्ट दिसतोय आणि किंवा काही ब्राऊन असेल वगैरे वगैरे, आणि थोडासा इकडे पांढरा दिसतोय. हा जो एक्सपोज झालेला पार्ट आहे, तो एक्सपोज्ड पार्ट काय असतो, विच इज कव्हर्ड विथ अ ट्रान्सपरंट मेम्ब्रेन. बघा, ट्रान्सपरंट मेम्ब्रेन हा कव्हर झालेला असतो. ठीक आहे, ट्रान्सपरंट म्युकस मेम्ब्रेन कव्हर झालेला असतो. अँड दॅट ट्रान्सपरंट म्युकस मेम्ब्रेन इज नथिंग बट द कंजंक्टिव्हा. कंजंक्टिव्हा, त्याला काय म्हणायचं, कंजंक्टिव्हा असं म्हणायचं. बरोबर. दिस लेयर इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ द स्क्लेरा at the anterior side as well as the cornea. कॉर्नियाचं प्रोटेक्शन, स्क्लेराचं प्रोटेक्शन करणं, and it keeps the moist nature of this cornea and the sclera when it is exposed. जर एक्सपोज झालेला असेल, आपला डोळा जर एक्सपोज होत असेल, तर there can be the dehydration, there can be the evaporation of the fluid which is present on the surface of the eye, which is the exposed part. Then what will happen? Eye will become dry, and therefore it will be causing a many different kinds of the damages to the eye. डोळ्याला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डॅमेज झालेले बघायला मिळते. सो टू प्रिव्हेंट दॅट काइंड ऑफ डॅमेज, देयर इज अनदर वन मोर लेयर, that is called as a conjunctiva. In some part of the in some case of the animals, this conjunctiva is highly modified. बघा, कधीतरी तुम्ही बघितलं असेल, कोंबडीचे डोळे बघितलेत. कोंबडी डोळे बंद करते, एक वेगळा ट्रान्सपरंट पार्ट लेअर त्यांच्या समोर येतो, डोळ्याच्या समोर येतो सारखा. किंवा लिझार्ड्स असतील त्यांच्यामध्ये, स्नेक्स असतील त्यांच्यामध्ये, किंवा भरपूर असे जे अॅनिमल्स आहेत की त्या अॅनिमल्स मध्ये हा कंजंक्टिव्हा हायली मॉडिफाईड असतो. आपल्यामध्ये हा रिड्युस्ड आहे, फक्त एकदम ट्रान्सपरंट लेअर बारीक असतो, आपल्याला तो हलवता येत नाही, काही नाही. आपण डोळे येणे हा एक प्रकार आजाराचा बघितलाय. त्या डिसीजला काय म्हटलं जातं, कंजंक्टिव्हायटिस असं म्हटलं जातं. इन्फेक्शन ऑफ द कंजंक्टिव्हा, कंजंक्टिव्हाचं इन्फेक्शन होतं. मग काय होतं, कधी कधी हा कंजंक्टिव्हा थिक होतो, कधी कधी जसं एज वाढेल तसं हा कंजंक्टिव्हा काय होतो, थिक होतो, आणि जरा थोडासा ओपेक व्हायला सुरू होतो. ओपेक म्हणजे लेस ट्रान्सपरंट, अँड देअरफॉर देअर कॅन बी द ब्लर विजन ऑर लेस विजन, कमी विजन, आपल्याला दिसायला कमी यायला. मग म्हाताऱ्या माणसाला दिसत नाही. बघा, का दिसत नाही, तर हा कंजंक्टिव्हा. मग ते ऑपरेशन करतात, डोळ्याचं ऑपरेशन करतात. म्हणजे काय करतात, हा कंजंक्टिव्हाचा लेअर काढून टाकतात. बरोबर, हा कंजंक्टिव्हाचा लेअर काय करायचा, काढून टाकायचा. आणि मग काय होतं, कंजंक्टिव्हा रिजनरेशनची पॉवर असते, म्हणून पुन्हा अजून थिन लेअर तिथं तयार झालेला केलेला बघायला मिळतो. मग हा कंजंक्टिव्हाचा लेअर काढला की त्या वयस्कर माणसाला सुद्धा क्लिअर दिसायला लागतं, अंधुक दिसायच्या ऐवजी क्लिअर दिसायला लागतं. तर अशा प्रकारचं हे करेक्शन असतं. मग ते बघितले असतील वयस्कर माणसं की जे काळा चष्मा वगैरे घालून काही दिवस राहतात, 1-2 महिने, आणि नंतर काढून टाकतात. ऑपरेशन झालं होतं डोळ्याचं, ते काय मेजर ऑपरेशन नसतं, ते काही सेकंदामध्ये सुद्धा काही एक्सपर्ट डॉक्टर्स असतात, ते करतात. दॅट इज अ कंजंक्टिव्हा. क्लिअर. अशा प्रकारचं हे आपलं साधं सिंपल लेअर आपल्याला सगळ्यात बाहेरचा असलेला बघायला मिळतो. सो this is the conjunctiva. So these different kinds of the layers which are present along the sclera. Sclera, it is the outermost layer of the eyeball. Eyeball चा सगळ्यात बाहेरचा लेअर असलेला बघायला मिळतो. So this is the conjunctiva. sorry, sclera. स्क्लेरा मध्ये दोन पार्ट लक्षात ठेवायचे, कॉर्निया अँड द कंजंक्टिव्हा. क्लिअर. सेकंड लेअर which is inner to the sclera, there is another layer which is called as a choroid layer. Choroid, simply choroid. You can say simply choroid. Choroid is a pigmented layer. Pigmented layer. Choroid हा काय, पिगमेंटेड लेअर असलेला बघायला मिळतो. And therefore it is responsible for prevention of the reflection of the light within the eyeball. Eyeball मध्ये, eyeball is a black body.
फिजिक्स मध्ये तुम्ही कॉन्सेप्ट ऐकलं असेल, ब्लॅक बॉडी. आयबॉल काय आहे? ब्लॅक बॉडी आहे. And that black body is formed within itself is a pigmented layer. And that black body चा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. लाईट आतमध्ये प्रोजेक्ट केली तर कुठल्याही प्रकारचं रिफ्लेक्शन होत नाही, बरोबर, आतमध्ये. तर तसंच आहे, डोळ्याच्या आतमध्ये जर गेलं, लाईट रे गेले तर आतमध्ये रिफ्लेक्शन होणार नाही. रिफ्लेक्शन होणार नाही, therefore this whatever the light is there or light rays are there, they will be incidenting on the part which is focused on. ज्याच्यावरती हा फोकस आहे त्याच्याच वरती हे फोकस होतात, त्याच्याच वरती ही लाईट इन्सिडेंट होते, इतर कुठेही जात नाही. and therefore it will prevent noise formation due to the exposed light. लाईट मुळे जो नॉइज फॉर्मेशन होईल तो प्रिव्हेंट केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून हा पार्ट एकदम चांगल्या पद्धतीने महत्वाचा आहे किंवा इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट असं आपण त्याला म्हणूया. एकदम म्हणजे काय आपल्याला सांगायचं नाही की हा पार्ट जर डॅमेज झाला तर आपल्याला दिसूच शकत नाही, जरी हा सेन्सरी नसला तरी. ठीक आहे, सेन्सरी नसला तरी सुद्धा याचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. बाहेरचा जास्त प्रोटेक्टिव्ह असतो, स्क्लेरा फक्त प्रोटेक्टिव्ह आहे, बाकी काही त्याच्यामध्ये जास्त एवढं नाही. न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड करण्याचं काम तो स्क्लेरा आहे. पण कोरॉइड हा दोन्ही प्रकारचा न्यूट्रिशन तर करतोच करतो, पण सगळ्यात महत्वाचं काय की लाईट रिफ्लेक्शन प्रिव्हेंट करतो. सो इट्स अ पिगमेंटेड लेयर, प्रिव्हेंट्स लाईट रिफ्लेक्शन, प्रिव्हेंट्स लाईट रिफ्लेक्शन. Reflection in eyeball. Right? Light reflection is prevented in the especially this eyeball. Eyeball मध्ये लाईट रिफ्लेक्शन आपल्याला प्रिव्हेंट केलेलं बघायला मिळेल. तर ते सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला त्या कोरॉइड लेयर्स असलेल्या बघायला मिळेल. This choroid layer is divided into the 3 different small layers. Choroid layer हा 3 वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय झालेला बघायला मिळतो. Proper choroid, proper choroid, proper choroid. It is lining to the sclera. स्क्लेराच्या आतमध्ये बघा, कोरॉइड प्रॉपर कुठं असेल? स्क्लेराच्या आतमध्ये. जर आपण हा स्क्लेरा म्हटलं तर त्या स्क्लेराच्या आतमध्ये काय असेल? हा डॉट डॉट ने टाकता येईल. लाइनिंग टू द स्क्लेरा विल बी द प्रॉपर कोरॉइड. आता बघा, जर हा कोरॉइड पुढे आला, हा कोरॉइड लेअर पुढे आल्यानंतर इट इज मॉडिफाईड इनटू द 2 डिफरंट लेयर्स. 2 वेगळ्या पार्ट मध्ये आपल्याला हा मॉडिफाय झालेला आहे. वन पार्ट विच इज बल्जिंग इन फ्रंट ऑफ द आय लेन्स. आय लेन्सच्या पुढे जरा मॉडिफाय झाला, विच इज अ हायली पिगमेंटेड एरिया. तो सगळ्यात जास्त पिगमेंटेड असतो. इन सम पार्ट विच इज अ थिकन्ड वन. काही पार्ट आहे तो थिक झालेला आपल्याला बघायला मिळेल. अँड इट फॉर्म्स अनदर काइंड ऑफ अ स्ट्रक्चर. असे 2 स्ट्रक्चर आपल्याला दोन्ही बाजूने तयार झालेले बघायला मिळतात. When this sclera comes at the front of the eye, at that time it get modified into the 2 different parts. One which is a thin fold structure. एक thin fold चा स्ट्रक्चर तयार झालेला बघायला मिळतं. That is called as a iris. म्हणून सेकंड पार्ट आपल्याला सांगता येईल iris. बरोबर, iris पार्ट सांगता येईल. What this iris do? Iris form a circular aperture at the front of the eye. डोळ्याच्या बाजूला जर आपण पुढच्या बाजूने जर बघितलं तर हे कसं दिसतं? काल सुद्धा मी एक स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं. तर अशा प्रकारे हा पिगमेंटेड लेयर असलेला बघा, आपल्या डोळ्यामध्ये जर बघितलं, आपण केअरफुली जर बघितलं तर हा पिगमेंटेड लेयर आपल्याला असलेला बघायला मिळेल. हा पिगमेंटेड लेयर आणि मधला हा ट्रान्सपरंट दिसतो. मधला एकदम मधला. तर हा काय? आयरिस आहे. आयरिस. This iris is protected with a circular muscles. त्या आयरिसला काय असतात? सर्क्युलर मसल्स असतात. बघा, आयरिसला काय असतात? सर्क्युलर मसल्स. म्हणून मी सर्क्युलर मसल्स दाखवण्यासाठी काय करतोय? त्याच्यावरती अशा रेषा देते मी त्याला, सर्क्युलर रेषा. ठीक आहे. दॅट सर्क्युलर मसल्स हॅव अ ॲबिलिटी टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. त्याच्यामध्ये काय ॲबिलिटी असते? कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्याची ॲबिलिटी असते. म्हणून काय? These circular muscles enables iris
टू रिड्यूस इट्स एपर्चर. बघा, हे मधलं जे एपर्चर आहे ते कमी करण्याची ॲबिलिटी ह्या आयरिस मध्ये असते. बरोबर, म्हणजेच ही आयरिस जर आपण कॉन्ट्रॅक्ट झाली तर काय कशी दिसेल बघा. कॉन्ट्रॅक्ट झाली, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट झाली तर त्याचा आतला जो स्पेस आहे तो कमी झालेला बघा. बरोबर, म्हणजेच ज्या वेळेस ब्राईट लाईट आपण when eyes are exposed to the bright light at that time, iris reduces its middle space and that middle space is nothing but the pupil. त्याला काय म्हणायचं, pupil असं. बरोबर, pupil. It will reduce the size of the pupil and therefore it reduces the light entering into the eye and prevents from the damage. बघा, ब्राईट लाईट जर असेल तर आपोआप आपल्या डोळ्याच्या ज्या बाहुल्या असतात, पिपिल्स असतात, त्या कमी होतात, छोट्या होतात. आणि जर लाईट कमी असेल तर त्या मोठ्या होतात. सो ॲज टू इन्क्रीज द लाईट इन टू द आय. डोळ्यामध्ये जास्त वाढवण्यासाठी कमी लाईट असेल, डिम लाईट मध्ये जर आपण बघत असू तर आपले डोळे मोठे होतात, म्हणजेच पिपिल्स काय होतात, मोठ्या होतात. आणि आपण जर ब्राईट लाईट मध्ये जर गेलो तर त्या पिपिल काय होतात, कमी होतात. ठीक आहे, छोट्या होतात. तर अशा प्रकारची ॲबिलिटी आपल्याला ह्या आयरिस मध्ये असलेली बघायला मिळते. इट इज अ ब्लॅक पिगमेंटेड लेयर and which has an ability to contract and relax, which is involved in the reduction of the pupil and therefore it controls the amount of light entering into the eyeball. Iris काय करते, controls light entering into eyeball. आयबॉल मध्ये लाईट जी एंटर होते ती लाईट कंट्रोल करण्याचं काम कोणाचं असतं, आयरिसचं असतं. किती लाईट आतमध्ये गेली पाहिजे हे ठरलेलं असतं आणि ते ठरवण्याचं काम कोण करत असतं, आयरिस असतं. सो आयरिस हॅज अनदर इम्पॉर्टंट फंक्शन. अनदर इम्पॉर्टंट लेयर और पार्ट विच इज समवॉट थिक अँड मस्क्युलर. दुसरा एक पार्ट आपल्याला आयरिसच्या जराशा आतल्या बाजूला आपल्याला असलेला बघायला मिळतो आणि दॅट इज कॉल्ड एज अ सिलियरी बॉडी. त्याला काय म्हणायचं, सिलियरी बॉडी, विच इज विच हॅव प्रोजेक्शन्स. खरं तर हे स्ट्रक्चर जर मी मध्ये मोठं काढलं तर हे कसं दिसेल ते तुम्हाला लक्षात येईल. कोनिकल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल अँड इट हॅज अ स्मॉल प्रोजेक्शन present on its surface, therefore it is called as a ciliary. म्हणून त्याला सिलिया लाईक प्रोजेक्शन्स आपल्याला तयार झालेल्या बघायला मिळतात, सिलिया लाईक प्रोजेक्शन्स. बरोबर, आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, सिलियरी बॉडी असं म्हणायचं. हिअर इज ऑल्सो मसल्स प्रेझेंट. इथं सुद्धा काय असतात, मसल्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. त्या मसल्स फार महत्वाच्या असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे, तर अशा प्रकारची कोनिकल स्ट्रक्चर इज नथिंग बट द सिलियरी बॉडी. सिलियरी बॉडी. This ciliary body also have some ligaments. बघा, याच्यामध्ये काय असतात, some ligaments are there. These ligaments are directly attached to. बघा, हे लिगामेंट जे आहेत ते कशाला अटॅच झालेले असतात, डायरेक्टली दे आर अटॅच्ड टू द लेन्स, आय लेन्स, क्रिस्टलाइन लेन्स. Ligaments are attached to the lens and ligaments again attached to the ciliary body as well, to the another end. One end is of this ligament is attached to the ciliary body, another end attached to the eyelids. Clear? So eyelids is suspended in the cavity or opening of the eye. Eye च्या opening च्या दरवाजामध्ये ही लेन्स सस्पेंड झालेली बघायला मिळते, अडकवलेली बघायला मिळते. जसं आता आपल्या चष्म्यामध्ये काय असतं की वरची फ्रेम असते. बरोबर, फ्रेम म्हणजे काय तर हे लिगामेंट्स आहे. फ्रेम म्हणजे काय, हे लिगामेंट्स आहे. आणि त्या फ्रेमच्या आतमध्ये काय बसवलं आपण, लेन्स बसवले. बरोबर, आपला जो चष्मा आहे त्याच्यामध्ये लेन्सच्या आतमध्ये फ्रेमच्या आतमध्ये काय बसवल्या आपण, लेन्स बसवल्या. तशीच ही लेन्स आणि त्याच्या बाजूला असणारे लिगामेंट म्हणजे काय आहे, फ्रेम आहे. क्लिअर? आता ही फ्रेम काय काय कुठे कुठे अटॅच झालेली बघायला मिळते. आपल्या चष्म्याची फ्रेम दोन पाठीमागे होल्डर्स असतात. बरोबर, आणि ते आपल्याला प्रोटेक्ट होल्ड करण्यासाठी असतात.
कधी कधी काही लोकांमध्ये तर ते दोरी सुद्धा बांधतात मागं, कारण त्यांना भीती असते की चष्मा पडतो की काय, म्हणून ती दोरी सुद्धा बांधलेली असते. तसं इतर लिगामेंट्स आपल्याला आणि ते लिगामेंट्स सुद्धा अटॅच झालेले बघायला मिळतात. तर सिलियरी बॉडीला अटॅच झालेले बघायला मिळतात. दिस सिलियरी बॉडी हॅज ॲबिलिटी टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. या सिलियरी बॉडीची ॲबिलिटी काय असते? कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स करण्याची ॲबिलिटी असलेली बघायला मिळते. सो दिस लिगामेंट अँड सिलियरी बॉडी आर रिस्पॉन्सिबल फॉर द चेंज इन शेप ऑफ द आय लेन्स. लेन्सचा शेप काय केला जातो? चेंज केला जातो. बघा, चेंज केला जातो. कशाच्या आधारावर चेंज केला जातो? सिलियरी बॉडी आणि लिगामेंटची. जर ही आय लेन्स आपल्याला जर काय म्हणूयात आपण जरा लेस थिक पाहिजे असेल, लेस कॉन्केव्ह पाहिजे असेल, तर हे लिगामेंट्स काय केले जातात? पुल केले जातात. आणि त्याच्यामुळे काय होईल? इकडे जर ओढले तर काय होईल? बघा, ही थिक होईल, बरोबर, ही थिक होईल. आणि आतमध्ये जर प्रेस केली तर काय होईल? प्रेस केली तर थिक होईल आणि पुल केली तर काय होईल? थिन होईल, बरोबर. साधं असं ओढलं की काय होणार आहे? इकडे ओढली की ही लेन्स छोटी होईल, म्हणजे थिन होईल, बरोबर. अशा पद्धतीनं फोकल पॉइंट काय होईल? त्याचा नंतर चेंज होईल. थिकनेस ऑफ अ लेन्स इज डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर इट्स फोकल पॉइंट. थिकनेस जी आहे, कॉन्केव्हिटी आहे किंवा कॉन्व्हेक्सनेस आहे, तो काय असतो? फोकल पॉइंट चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेला बघायला मिळतो. जर आपण कॉन्केव्ह ॲबिलिटी म्हणजे कर्व त्याचा जर वाढवला, कुणाचा? एक्सटर्नल कर्व, आउटर कर्व जर वाढवला या लेन्सचा, तर फोकल पॉइंट काय होणार आहे? पुढे जाणार आहे, बरोबर. फोकल पॉइंट कुठे जाणार आहे? लॉंग असणार आहे. फोकल पॉइंट कुठे असणार आहे? खूप दूर असणार आहे, बरोबर. कधी कधी काय होतं की हा फोकल पॉइंट समजा, फॉर एक्झाम्पल समजा एखादा दूरचा ऑब्जेक्ट आहे, खूप लांबचा ऑब्जेक्ट आहे आणि आपल्याला बघायचं खूप लांबचा, त्याचा फोकल पॉइंट कुठे असेल? बघा, खूप लांबचा असला तर त्याचा फोकल पॉइंट सुद्धा काय असेल? पुढे होईल, इथं जाईल, नॉर्मली तिथं जाणार, बरोबर. नॉर्मल जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तो फोकल पॉइंट कुठे जातोय? इथं जातोय. म्हणजेच लांबचा ऑब्जेक्ट जर असेल तर लाईट रेस जास्त कर्व होण्याची गरज आहे का? लाईट रेसला जास्त अँगल येण्याची गरज आहे का? बघा, म्हणजे थोडक्यात काय की एक लेन्स मी इथं ठेवली, जर इथून ऑब्जेक्ट येत असेल, इथं ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट पासून रेस जर आले तर डायरेक्टली थोडासा कर्व झाला तरी पुढे पडेल, पण तो कर्व आपल्याला ह्या पटलावरती पाडायचा. पण पटल कुठं? ऍक्च्युअल कुठे जातोय? मागे जातो. पण जर समजा हाच जर इथं असेल तर काय होईल? इमिडिएटली इथून इथं कर्व म्हणजे फोकल पॉइंट पटलाच्या पुढे येईल, बरोबर. साधं सिंपल. हे तुम्हाला ऑप्टिक्स मध्ये अजून जास्त समजावून सांगितलं. फक्त मी लेन्सचा रोल इथं महत्वाचा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तर काय करते ही लेन्स? समजा फोकल पॉइंट जर पुढे असेल, तर ही लेन्स काय होते? थिन होते. थिन झाली की काय होणार आहे? फोकल पॉइंट पुढे येणार ऑन द रेटिना. जर समजा जवळ जर आपण बघितलं, मी आता माझं बोट इथं धरून बघतोय, बघा, त्यावेळेस काय होणार आहे? फोकल पॉइंट कुठे जाणार आहे? आता मला क्लिअर दिसत नाही, पण मी माझा फोकल पॉइंट चेंज करतोय. माझ्या डोळ्याकडे जर बघितलं तुम्ही, आता मला दिसत नाही, माझा फोकल पॉइंट तुमच्याकडे, मी तुम्हाला बघतोय. पण मी ज्यावेळेस माझ्या अंगठ्याकडे बघायला लागतो क्लिअर, जर मला क्लिअर बघायचं झालं तर माझा फोकल पॉइंट लगेच बदलतो. हे कशाने बदलतं? इट हॅज अ ॲबिलिटी बिकॉज ऑफ द लेन्स. त्या लेन्समुळे ही ॲबिलिटी असलेली बघायला मिळते. त्या लेन्सचा शेप चेंज होतो आणि बिकॉज ऑफ दॅट शेप द फोकल पॉइंट इज ऍडजस्टेड ऑन द रेटिना. एका लक्षात ठेवा, दिस लेन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍडजस्टमेंट ऑफ द फोकल पॉइंट ऑन द रेटिना, परफेक्टली ऑन द रेटिना. रेटिनावरती परफेक्टली फोकल पॉइंट मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय लागते? चेंज इन द शेप ऑफ द आय लेन्स, अँड दॅट इज डन बाय द लिगामेंट्स अँड द सिलियरी बॉडी. म्हणून सिलियरी बॉडी आणि लिगामेंट्स हे त्याला मदत करतात. क्लिअर? म्हणून बऱ्याच वेळा जसं एज वाढत जातं, स्टिफनेस ऑफ द लेन्स increases or hardness of the lens increases, and therefore the person cannot change or it will not change
द शेप इफिशियंटली ऑफ दिस लेन्स. या लेन्सचा शेप जो आहे तो इफिशियंटली चेंज करू शकतो. देअरफॉर दे विल नॉट मेंटेन देअर फोकल पॉइंट ऑन द स्पेसिफिक पॉइंट दॅट इज ऑन द रेटिना. रेटिनावरती तो मेंटेन होऊ शकत नाही. मग काय केलं जातं? वी मॉडिफाय दॅट फोकल पॉइंट बेस्ड ऑन द आर्टिफिशियल लेन्सेस. म्हणून आपण चष्मा वगैरे वापरतो. हे काय होतं तर त्याच्या याची ॲबिलिटी. आता कमी वयामध्ये चष्मे लागण्याची कारण वेगळी आहे, ठीक आहे. पण नॉर्मली जर चष्मा लागत असेल तर तो आय लेन्सच्या स्टिफनेस मुळे झालेला बघायला मिळतो, ठीक आहे. पण जी लोक आता कमी वयामध्ये चष्मा लागतो तर तुला चष्मा आहे की माहित नाही मला, पण तो कशामुळे असतो तर वेगळ्या कारणामुळे असतो. एक तर साईज, त्याची आयबॉलची साईज वेगळी असते आणि लेन्सची तीच नॉर्मल असते म्हणून ती फोकस करू शकत नाही. किंवा काही कारणांमुळे म्हणजे कधी कधी आपले जे कंटिन्युअस ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण चेंज केले पाहिजेत, पण तसे न होता म्हणजे गेम खेळणारी मुलं असतील, टीव्ही बघणारी मुलं असतील, ठीक आहे, सारखं जवळ काहीतरी बघणारी मुलं असतील तर यांच्यामध्ये हे कंटिन्युअसली चेंज होत राहतं, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना चष्मा लागण्याचे चान्सेस जास्त असतात. भरपूर कारण आहेत. त्यांना आपण अनथ्रोपोजेनिक रिझन्स असं म्हणतो, ते वेगळी वेगळी कारण आहेत. त्या कारणामध्ये आपल्याला जायची आवश्यकता नाही. पण आपल्या लक्षात येईल की आय लेन्सचा शेप चेंज होणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून कुठलीही ऑब्जेक्ट, म्हणून काही लोक असतात आपण म्हणतो खूप म्हातारा माणूस पण त्याला सगळं चांगलं दिसतं. तर का तर त्यांच्या त्या सिलियरी मसल, लिगामेंट आणि आय लेन्सची ॲबिलिटी अजून सुद्धा जशीच्या तशी आहे. म्हणून दे कॅन ऍडजस्ट विथ द डिफरंट डिस्टन्सेस ऑफ द ऑब्जेक्ट अँड मेंटेन्स द फोकल पॉइंट ऑन द रेटिना, परफेक्टली ऑन द रेटिना. रेटिनावरती परफेक्टली हा फोकल पॉइंट मेंटेन केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर अशा प्रकारे हा सगळ्यात महत्त्वाचा लेअर आपल्याला असलेला बघायला मिळतो सीईडी बॉडी. अँड लेन्स इज अ फॉर्म ऑफ कोलॅजिनस क्रिस्टलाइन अँड प्रोटीनस मटेरियल. म्हणून लेन्सचा सुद्धा आपण इथं उल्लेख केलेला आहे. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा. लेन्स हा कोरॉइडचा पार्ट आहे असं म्हणत नाही, पण लेन्स हा पूर्णपणे वेगळा पार्ट आपल्याला असलेला बघायला मिळतो. म्हणून इथं अजून एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचं, लेन्स खरं तर लेन्सचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला वेगवेगळं असलेलं बघायला मिळतं. लेन्सचं स्ट्रक्चरच पूर्ण डिफरंट असलेलं बघा, ते सुद्धा लेअरनं बनलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण आपल्याला काय तो स्कोपच्या बाहेरचा पार्ट आहे म्हणून मी काही त्याच्याबद्दल सांगणार नाही, ठीक आहे. सो दीज आर द डिफरंट पार्ट्स विच आर प्रेझेंट इन द सेकंड लेयर ऑफ द eyeball. Third layer of the eyeball is present inner to or innermost layer of the eyeball is the retina. सगळ्यात आतला जो लेयर आहे तो काय आहे? रेटिना आहे, ठीक आहे. रेटिना इज लाइनिंग, इट फॉर्म्स अ इनरमोस्ट लाइनिंग, forms innermost lining of eyeball or choroidna. choroid सगळ्यात आतली जी लाइनिंग आहे ती कशाने बनलेली आहे? रेटिनाने बनलेली आहे. किंवा कोरॉइडच्या आतला जो लेयर आहे तो कशाने बनलेला आहे? रेटिनाने बनलेला आहे, बरोबर. इट इज अ सेन्सरी लेयर. हा काय आहे? सेन्सरी लेयर. इट इज अ सेन्सरी लेयर and this sensory layer is formed of a different layers. इथं सुद्धा आपल्याला दोन वेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करता येईल. जर आपण पुन्हा तोच आयबॉल जर आपण काढला सिंपली, ठीक आहे, इथं आतला ही लेयर आपण काढला, मी काही जास्त त्याला ड्रॉ करत बसत नाही. आतला ही लेयर आपण काढलेला आहे, हा मधला कोरॉइड लेयर, ठीक आहे. दिस कोरॉइड लेयर, बट इनर टू द कोरॉइड लेयर there is a retina with dash जो आहे डॅश लाईनचा तो इनरमोस्ट कोरॉइड, सॉरी रेटिनल लेयर असलेला बघा, रेटिना, बरोबर. रेटिना, दिस रेटिना इज फॉर्म्ड ऑफ टू डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. इथं सुद्धा दोन पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करता येतं. द रेटिना which is forming a lining of the ciliary body and iris. बघा, ह्या आयरिसच्या आणि सिलियरी बॉडीच्या मध्ये सुद्धा वरती सुद्धा
त्याच्या आतल्या बाजूला सुद्धा काय असतो, रेटिना असतो. बट दॅट रेटिना इज द नॉन सेन्सरी लेअर. तो कसा असतो, नॉन सेन्सरी. म्हणजे पूर्ण सेन्सरी आपण म्हटलेलं असलं तरी हा दोन पार्टनं तयार झालेला बघा. एक आहे सेन्सरी लेअर आणि दुसरा आहे नॉन सेन्सरी लेअर. दोन लेअर्स आपल्याला असते. नॉन सेन्सरी कुठे आहे, विच इज लाइनिंग टू द सिलियरी बॉडी अँड द आयरिस. सिलियरी बॉडी आणि आयरिसची लाइनिंग जी आहे इनर मोस्ट, ती लाइनिंग कशाने बनलेली आहे, नॉन सेन्सरीने बनलेली आहे. ठीक आहे, लाइनिंग द आयरिस अँड सिलियरी बॉडी. बरोबर, नॉन सेन्सरी. बघा, नॉन सेन्सरी कुठे असतो, आतलं जे लाइनिंग आहे कोणाच्या, आयरिसच्या आणि सिलियरी बॉडीच्या, ते नॉन सेन्सरी आहे. बरोबर, इट इज व्हेरी थिन, कधी कधी डिफरन्शिएट सुद्धा होत नाही. ठीक आहे. अँड अदर लेअर, बघा आता जो इथला एवढा पार्ट बघितला मी, इथं एवढासा पार्ट जो आहे तो कशाला बोललेला आहे, नॉन सेन्सरी लेअर. ठीक आहे. आता सगळा पार्ट, उरलेला जो पार्ट आहे एवढा सगळा मोठा पार्ट, दॅट इज फॉर्म्ड ऑफ अ सेन्सरी लेअर. हा सगळा पार्ट पोस्टेरियर रिजन इज फॉर्म्ड ऑफ अ सेन्सरी लेअर्स. बरोबर, सेन्सरी लेअर. म्हणून रेटिनामध्ये सुद्धा आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स प्रेझेंट असलेले बघायला भेटतात. सो दिस रेटिना इज फॉर्म्ड ऑफ डिफरंट लेयर्स. अगेन, जर आपण याचा कट घेतला, रेटिनाचा कट घेतला, तर त्या रेटिनामध्ये वेगवेगळे लेयर्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. दिस रेटिना इज फॉर्म्ड ऑफ मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द नर्व सेल्स, मॉडिफाइड नर्व सेल्स. इट इज फॉर्म्ड ऑफ मॉडिफाइड नर्व सेल्स. बघूया, दिस रेटिना इटसेल्फ फॉर्म्ड ऑफ 3 डिफरंट लेयर्स. रेटिनाचे 3 लेयर असतात. ही जरी दोन वेगळे पार्ट बघितले तरी रेटिना सेन्सरी लेयर आहे. तो सेन्सरी लेयर किती लेयरने बनलेला आहे, 3 लेयरने बनलेला आहे. बघा, 3 लेयर्स, देर आर 3 लेयर्स. 3 वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. त्याच्यातला सगळ्यात आतला जो लेयर आपल्याला बघायला मिळेल, सगळ्यात आतला, किंवा आपण त्याला आउटर लेयर असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच मी इथं असा आयबॉल जर काढला तर त्याचा असा जर कट घेतला, हा इनर आहे पार्ट आहे आणि हा आउटर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, असं. किंवा बघूया एक मिनिट, इनर आउटर कसं म्हटलं यांनी, बघूया. हा आउटर इनर असंच म्हटलं. हा आउटर आहे, हा इनर आहे. बॉलच्या आतमधला लेअर आणि बाहेरचा लेअर असा. जर आपण याचं स्ट्रक्चर जर ड्रॉ केलं तर 3 वेगवेगळ्या लेअरनं आपल्याला हा बनलेला बघायला मिळतो. सगळ्यात खालचा इनर मोस्ट जो आहे तर पिगमेंटेड लेअर असलेला बघायला मिळतो. मी आता हे जास्त त्याला डिटेलमध्ये काढत बसत नाही. पिगमेंटेड लेअर, त्या पिगमेंटेड लेअरच्या आतमध्ये काय असतो, कोराइड असतो. कोराइडच्या आतमध्ये काय असतो, स्क्लेरा असतो. बरोबर, म्हणजे जिथं खाली लिहितो कोरॉइड, त्याच्या बाहेर स्क्लेरा. बरोबर, असे 2 लेयर्स. आणि त्याच्या आतमध्ये काय, एक पिगमेंटेड लेअर, थिन पिगमेंटेड लेअर आहे. पिगमेंटेड लेअर, पिगमेंटेड लेअरच्या आतमध्ये आपल्याला सेन्सरी सेलचा लेअर असलेला बघायला मिळतो. कशाचा, सेन्सरी सेलचा, सेन्सरी लेअर, फोटोसेन्सरी लेअर त्याला आपण म्हणूया, फोटोसेन्सरी लेअर. दिस फोटोसेन्सरी लेअर is formed of different kinds of the photosensitive cells. कशाने बनलेला आहे, फोटोसेन्सिटिव्ह सेल्स न बनलेला बघायला मिळेल. बघा, फोटोसेन्सिटिव्ह सेल्स, फोटोसेन्सिटिव्ह सेल्स. क्लिअर. दिस इज कनेक्टेड विथ अदर सेल्स. हा लगेचच तिथनं पुढं आपल्याला वेगळ्या सेल्सला कनेक्ट झालेला बघायला मिळेल. बघा, photosensitive cells. This photosensory layer is formed of 2 different kinds of the cells.
हा फोटोसेन्सिटिव्ह लेअर किती सेल्स न बनलेला असतो? 2 सेल्स न बनलेला असतो. इथं मी दुसरी एक सेल काढली. दोन सेल्स. स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. दिस इज द रॉड सेल्स अँड दीज आर द कोन सेल्स. बरोबर. कोन शेप्ड दिसतात म्हणून त्याला कोन सेल असं म्हणायचं. रॉड शेप्ड दिसतात म्हणून त्याला रॉड सेल्स असं म्हणायचं. दॅट्स इट. क्लिअर. त्या दोन्ही सेल्सचा लेअर काय असतो? फोटोसेन्सिटिव्ह लेअर किंवा फोटोसेन्सरी लेअर. फोटोसेन्सरी लेअर. बरोबर. फोटोसेन्सरी लेअर म्हणजे सगळ्यात आतला जो सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे, आउटर मोस्ट लेअर कुठला आहे? फोटोसेन्सरी लेअर असलेला बघायला मिळतो. त्याला काय म्हणायचं? फोटोसेन्सरी लेअर. ठीक आहे. आता फोटोसेन्सरी लेअर काय होतो? इट इज कनेक्टेड विथ अदर नर्व सेल्स. दुसऱ्या नर्व सेल्सनं कनेक्ट झालेला बघायला मिळेल. बघा, लाईट जी आहे जरी आतून येत असली, लाईट कुठून येते? आतून येत असली तरी सेल्स कुठे होते? तर या सेल्स मध्ये सेल्स होते. बरोबर. कुठल्या? कोन आणि रॉड सेल्स मध्ये. बरोबर. देयर आर सम डेंड्राइट्स. इथं डेंड्राइट्स असतात, डेंड्रॉन्स असतात आणि ऍक्सॉन्स आपल्याला इथं वेगळ्या पद्धतीने तयार झालेली बघायला मिळतात. मल्टिपल काय म्हणूया ब्रँचेस आर प्रेझेंट टू द ऍक्सॉन. ऍक्सॉनला काय? मल्टिपल ब्रँचेस असलेल्या बघायला मिळतात. So these axons are connected with another cells, that is the bipolar cells. बघा, bipolar cells इथं आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. Bipolar cells, these are the nerve cells formed of only 2 projections or 2 branches. 2 ब्रँचेस न तयार झालेल्या ह्या बायपोलार सेल्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. म्हणून त्याला काय म्हणायचं? बायपोलार लेअर असं म्हणायचं. इथं पण असं. हा लगेच पुढं जॉईन होईल पुढे दुसऱ्या सेल्स. ठीक आहे. नर्व सेल्स. दिस लेअर इज कोणाचं? बायपोलार लेअर. हा बायपोलार लेअर का? तर ज्या नर्व सेल्स आहेत इथं त्या नर्व सेल्स ला किती प्रोसेसेस आहेत किंवा किती आउटग्रोथ्स आहेत? 2. 1 आणि 2. एक आहे डेंड्रॉन, दुसरा आहे एक्सॉन. बरोबर. These bipolar cells are again connected to the another cells. Those are the ganglion cells. त्याला काय म्हणायचं? गॅंग्लिओनेटेड सेल्स असं म्हणायचं. इथं पुन्हा नंतर सेल्स असलेल्या बघायला मिळतात. Those are also nerve cells. त्या सुद्धा काय? nerve cells आहेत. These nerve cells are connected to the many different ends of the bipolar cells. Bipolar cells ला ह्या कनेक्ट झालेल्या. And these opens or their axons opens or joins to the nerve. ह्या सगळ्यांचे जे axons असतात ते काय तयार करतात? नर्व तयार करतात. म्हणजेच इथं दुसरी सेल असेल तर तिचा axon इथं येईल. बरोबर. बंच तयार होईल and it will form a nerve. हा काय तयार करेल? नर्व तयार करेल. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेअर आपल्याला इथं. याला काय म्हणायचं? गॅंग्लिओन सेल्स असतात. गॅंग्लिओन सेल लेअर. बघा, 2 किती लेयर्स आहेत? 3. एक आहे फोटोसेन्सरी लेअर, सगळ्यात बाहेरचा खाली आहे बाहेरचा, which is close to the pigmented layer and therefore to the choroid layer. पिगमेंटेड आणि कोरॉइड लेअरला क्लोज असलेला कुठला आहे? तर फोटोसेन्सरी लेअर. फोटोसेन्सरी लेअरच्या बाहेर काय आहे? बायपोलार लेअर आहे. बायपोलारच्या लेअर काय आहे? बाहेर काय आहे? सॉरी, आतमध्ये फोटोसेन्सरीच्या आतमध्ये बायपोलार लेअर. बायपोलार लेअरच्या आतमध्ये गॅंग्लिओन सेल लेअर आणि त्याच्यानंतर इट विल फॉर्म्स अ नर्व. हे काय करतो? नर्व. म्हणून लाईट कुठून येईल? आतल्या बाजूने येईल. बघितलं होतं आपण. आतल्या बाजूने लाईट आली की इट विल पास थ्रू दिस लेयर्स, but it is sensed only in the rod and cone cell or in the photosensory layer.
ती कुठं सेन्स केली जाते? फोटो सेन्सरी लेअर मध्येच फक्त सेन्स केलेली बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा रेटिना बनलेला बघायला मिळतो. रेटिनाचे 3 लेअर लक्षात ठेवायचे, फोटो सेन्सरी लेअर, बायपोलर लेअर, जे मी त्याला 1, 2 आणि तिसरा गॅंग्लियॉन सेल लेअर. 3 लेअर आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. क्लिअर? मी आता एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर काढलेलं नाहीये, मी फक्त सिंपल स्ट्रक्चर which represents the all different parts, सगळे पार्ट्स इथे रिप्रेझेंट करतात, तेवढंच फक्त स्ट्रक्चर काढलं. ठीक आहे? काय इथं रॉड आणि कोन, फोटोसेन्सरी लेअर मध्ये 2च सेल्स असतात, रॉड आणि कोन सेल्स. बाकी अनेक सेल्स एकत्र असतील आणि त्याचा फोटोसेन्सरी लेअर तयार होतो. त्याच्यानंतर बायपोलर सेल्स मध्ये बायपोलर सेल्सच असतात फक्त, लक्षात ठेवा. बायपोलर सेल्सच असतात, म्हणून मी 2 काढल्या. एक कोनच्या संबंधित आहे आणि दुसरी रॉडच्या संबंधित आहे, कनेक्ट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर गॅंग्लियॉन सेल्स अनेक काढा किंवा एक काढा, तुम्ही हाच लेअर अनेक पटीने वाढवला तरी चालेल. म्हणजे तुमच्या ड्रॉइंग साठी जर बघितलं तर, पण त्याच्यात लक्षात ठेवायचं की ह्या रेटिनामध्ये हेच स्ट्रक्चर्स तुम्हाला बघायला मिळाले पाहिजे, बाकीचे स्ट्रक्चर्स कुठलेही नसणार नाही. सो दिस रॉड अँड कोन सेल्स आर मॉडिफाइड न्यूरॉन्स, बायपोलर also neurons, ganglion cells are also neurons. So retina itself is formed of a nervous tissue. रेटिना हा स्वतःच कशाने तयार झालेला? नर्वस टिश्यूने तयार झालेला, असं म्हणायला काही हरकत नाही. क्लिअर? सो दिस इज द रेटिना लेअर. अगेन दिस रेटिना, आता जसं आपण बघितलं की 3 वेगळ्या प्रकारचे लेअर, मी इथं काही लिहित नाही, 3 वेगळ्या प्रकारचे लेअर, एक आहे फोटोसेन्सरी लेअर, बायपोलर आणि गॅंग्लियोनिड सेल लेअर. There are 2 different kinds of cells present in the photosensory layer. That is a rod cells आणि दुसरे आहेत कोन सेल्स. लक्षात, कोन सेल्स आणि रॉड सेल्स अशा 2 वेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. सो रॉड सेल्स are responsible for the some kind of the sensory structures, वेगळ्या प्रकारचे सेन्सरी स्ट्रक्चर्स किंवा सेन्सेशन, वेगळ्या प्रकारच्या सेन्सरी पॉवर्स आपल्याला रॉड सेल मध्ये असलेल्या बघायला मिळतात. कोन सेल मध्ये वेगळ्या प्रकारच्या सेन्सरी पॉवर्स असलेल्या बघायला मिळतात. या दोन्ही पैकी जर आपण बघितलं तर वेगळ्या प्रकारचे पिगमेंट सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. ठीक आहे? जर आपण बघितलं तर रॉड सेल्स have a rhodopsin pigment. काय कसलं पिगमेंट असतं? rhodopsin pigment is present. rhodopsin pigment is present. त्याच्यामध्ये एक पिगमेंट असतं, लाइट सेन्सिटिव्ह पिगमेंट, that is a rhodopsin pigment. And these rod cells are responsible for vision in the dim light. अंधारामध्ये. And these are highly sensitive to the light. लक्षात ठेवायचं, हे शब्द लिहून ठेवायचे. कुठं? रॉड सेल्स आर highly sensitive to the light and therefore those are responsible for the vision called as a scotopic region. Scotopic dark, अंधारामध्ये. This rhodopsin is formed of a vitamin A. rhodopsin कशाने तयार झालेलं असतं? कशापासून बनलेलं असतं? व्हिटॅमिन ए पासून बनलेलं असतं. बरोबर? व्हिटॅमिन ए च्या डिफिशियन्सीमुळे कुठला रोग होतो? माहिती आहे? नाईट ब्लाइंडनेस. कुठला रोग होतो? नाईट ब्लाइंडनेस. व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी. बरोबर? नाईट ब्लाइंडनेस होते. का होतो? त्याचं उत्तर इथे. दिस rhodopsin is a photosensitive pigment. That photosensitive pigment is formed of a vitamin A. बरोबर? फोटोसेन्सिटिव्ह पिगमेंट कशाने तयार झाला? व्हिटॅमिन ए ने तयार झाला. व्हिटॅमिन ए जर नसेल तर काय तयार होणार नाही? rhodopsin तयार होणार नाही. rhodopsin नाही तयार झालं तर लाईट सेन्स होणार का? बाय द रॉड it will not be able to detect the light and therefore no night vision. डिम लाईट मध्ये विजन तुम्हाला दिसेल का? नाही. म्हणून त्याला स्कोटॉपिक विजन साठी हा दुसरी गोष्ट. These rod cells are highly sensitive to the light. लाईटला हे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह आहे. बघा, कमी लाईट जरी असली तरी ते डिटेक्ट करू शकतात. म्हणून हाय सेन्सिटिव्हिटी कोणाची आहे? रॉड सेलची. लक्षात ठेवायचं.
म्हणजे अंधारामध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतं. हे कशाच्या आधारावर? रॉड सेलच्या आधारावर. बट इट कॅनॉट डिटेक्ट द डिफरंट स्पेक्ट्रम ऑफ द लाईट. लाईटचे वेगवेगळे स्पेक्ट्रम आपल्याला दिसू शकत नाही. फक्त लाईट आहे किंवा नाही एवढे दिसू शकतं. अंधारामध्ये कुठल्याही प्रकारचे कलर आपल्याला दिसत नाही, पण अंधारातलं काही दिसतं, काही ठराविक गोष्टी दिसतात आपल्याला. बरोबर, ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. कोन सेल्स. कोन सेल्स कंटेन अ फोटोसेन्सिटिव्ह पिगमेंट. त्याला दुसरा आपल्याला फक्त ऑप्सिन आपल्याला एवढं म्हटलं तरी चालेल. फोटोसेन्सिटिव्ह पिगमेंट. रोडॉप्सिन पेक्षा फोटोसेन्सिटिव्ह पिगमेंट. इट कंटेन फोटोसेन्सिटिव्ह पिगमेंट, बट इट इज अ लेस सेन्सिटिव्ह. हा फोटोसेन्सिटिव्ह पिगमेंट काय, जरा कमी सेन्सिटिव्ह असतो. याचं कारण की त्याचं ऍक्टिव्हेशन करण्यासाठी किंवा त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ लाईट इज रिक्वायर्ड. म्हणून हा जो आहे कोन सेल्स आहे ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? डे विजन. डे विजन साठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? फोटॉपिक विजन असं म्हणायचं. काय म्हणायचं? फोटॉपिक विजन. Cone cells are responsible for the photopic and rod cells are responsible for the scotopic. लक्षात ठेवायचं. नाईट विजन साठी रॉड सेल, डे विजन साठी कोन सेल्स. बरोबर, लक्षात ठेवायचं. दोन्ही लक्षात ठेवायचे. कोन सेल, रॉड सेल. शेप सुद्धा लक्षात ठेवायचा. रॉड सेल्स आर रॉड शेप्ड, कोन सेल्स आर कोन शेप. बरोबर, क्लियर. अगेन कोन सेल्स कॅन बी ऑफ 3 डिफरंट टाइप्स. कोन सेल किती प्रकारचे आहेत? 3 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. विच आर सेन्सिटिव्ह टू द स्पेसिफिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट. बघा काय म्हणतो मी? कोन सेल्स आर ऑफ 3 डिफरंट टाइप अँड दोज 3 डिफरंट टाइप्स ऑफ कोन सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेन्सिटिव्हिटी टू द डिफरंट स्पेक्ट्रम ऑफ अ लाईट. वेगवेगळ्या लाईटच्या स्पेक्ट्रमला ते काय असतात? सेन्सिटिव्ह असतात. दे डिटेक्ट द डिफरंट स्पेक्ट्रम ऑफ अ लाईट. लाईटचे वेगवेगळे स्पेक्ट्रम ते डिटेक्ट करतात. बघूया काय लॉजिक असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला ब्ल्यू कोन्स असलेले बघायला मिळतील. रेड असलेले बघायला मिळतील आणि ग्रीन स्पेक्ट्रम. तुम्हाला माहिती आहे लाईटचा स्पेक्ट्रम, विजिबल लाईटचा स्पेक्ट्रम माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ब्ल्यू लाईट डिटेक्ट करण्यासाठीचे कोन्स वेगळे असते. रेड लाईट डिटेक्ट करण्याचे कोन सेल्स वेगळे असतात. ग्रीन लाईट डिटेक्ट करणाऱ्या कोन सेल्स वेगळ्या असतात. बरोबर. आणि याच्यामध्ये सुद्धा ऍडिशनली काय असतं? ब्ल्यू लाईटचा वेगवेगळी रेंज असलेली बघा. डार्क ब्ल्यू, लेस ब्ल्यू, फेंट ब्ल्यू वगैरे वगैरे. बरोबर. म्हणजे ह्या ब्ल्यू लाईटचा स्पेक्ट्रम आहे. लक्षात ठेवा, स्पेक्ट्रम आहे. बरोबर. ब्ल्यू लाईटचा एक स्पेक्ट्रम आहे. ज्या एका वेव्हलेंथला काय असते, लाईट एकदम ब्ल्यू डिटेक्ट केली जाते आणि त्याच्या बाजूला जे स्पेक्ट्रम असतात, वेव्हलेंथ असते, ती कमी रेंजची असलेली बघायला मिळेल. ग्रीन एका ठराविक याचा वेव्हलेंथची लाईट काय असेल, जास्त ग्रीन असेल, बाकीच्या वेव्हलेंथ असेल कमी ग्रीन असेल. तसं. बरोबर. म्हणजे कुठल्या प्रकारच्या वेव्हलेंथची लाईट येते त्याच्यानुसार यांच्यामध्ये डिटेक्शन केलेलं बघायला मिळतं. आणि मग काय होतं, याचं मिक्सिंग होतं. कुठं? ब्रेन मध्ये. म्हणजे ब्ल्यू कोन्स किती प्रमाणात स्टिम्युलेट झाले, रेड किती प्रमाणात स्टिम्युलेट झाले, ग्रीन किती प्रमाणात स्टिम्युलेट झाले, आणि त्याच्यानुसार काय होतं, वेगळे कलर्स तयार होतात. काय तयार होतात? कलर्स तयार. हे 3 कलर दिले तर वेगवेगळे कलर आपण तयार करू शकतो. करू शकतो. बरोबर ना? करू शकतो की करू शकतो. तर या सगळ्या आता बघा, साधा ब्ल्यू आणि रेड मिक्स केला, वेगळा कलर तयार होईल. रेड आणि ग्रीन मिक्स केला, वेगळा तयार होईल. बरोबर. त्याचे वेगवेगळे स्पेक्ट्रम मिक्स केले तर वेगळा कलर तयार होईल. अशा पद्धतीनं कलर्ड विजन आपल्याला ह्या कोन सेल्स मुळे आलेली बघायला मिळते. कोन सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कलर्ड विजन. मला माहित आहे फेसबुकचा कोण
मार्क झुकेरबर्ग. फेसबुकचा कलर कसा आहे? ब्ल्यू आहे. का? माहित नाही? माहितच. ही इज ओनली विथ अ ब्ल्यू विजन. कलर ब्लाइंड आहे फॉर अ रेड अँड ग्रीन. त्याला रेड दिसत नाही आणि ग्रीन पण दिसत नाही. हा रिअल आहे बरं का, हे काय मी असं सांगायचं म्हणून सांगत नाही. येस इट इज. अँड देअरफॉर ही युजेस ओनली ब्ल्यू कलर. आता म्हणते मला व्हॉट्सअपला कसा ग्रीन कलर वापरला, बरोबर ना? बट व्हॉट्सअप इज नॉट इट्स ओरिजिनल ऍप. त्याचं स्वतःचं ओरिजिनल आहे का ते नाहीये, म्हणून ते अगोदर वापरायला त्याला कॅरी फॉरवर्ड केला, बाकी काही केलं नाही. पण त्याला ते दिसत नाही. क्लिअर? ही साधी लॉजिक आपल्याला इथे लक्षात येते. म्हणजेच कलर ब्लाइंड विजन जर असेल तर ती कशावरती असेल? कुठल्या कोन सेन्स नाहीये त्याच्यावर असेल. म्हणजे मल्टिपल असेल. नॉट ओनली अ सिंगल कलर इज ब्लाइंड. एकच कलर ब्लाइंड असू शकतो किंवा अनेक कलर ब्लाइंड असू शकतात. म्हणजे फक्त ब्ल्यू कलर साठी ब्लाइंड असू शकेल. रेड कलर साठी रेड कुठला दिसणार नाही, रेड ब्लाइंडनेस असणार. ग्रीन कलर दिसणार नाही, ग्रीन ब्लाइंडनेस असणार. बरोबर? ब्ल्यू दिसत नाही त्याला ब्ल्यू ब्लाइंडनेस असणार. ब्ल्यू दिसणार, बाकीचे दिसणार. रेड ग्रीन ब्लाइंडनेस असणार. ब्ल्यू रेड ब्लाइंडनेस म्हणा, ब्ल्यू ग्रीन ब्लाइंडनेस म्हणा. अशा पद्धतीने वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपण याचे तयार करू. किंवा कम्प्लीट ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेस असू शकतो. म्हणजे कोन सेल्स आर नॉट रिस्पॉन्डिंग, दे आर नॉट डिटेक्टिंग द कलर, असं सुद्धा असू शकतो. तर म्हणून तो सगळा जर असेल तर पूर्ण ब्लाइंडनेस, त्याला कुठलंच काही दिसत नाही. रात्री दिसतं, दिवसभर दिसत नाही. पण ते दिवसा दिसतं, पण जरा थोडंसं अनूप दिसतं. अनूप का दिसतं? तर फक्त रॉड सेल्स आर वर्किंग. फक्त रॉड सेल्स वर्किंग. रॉड सेल फक्त अंधारातच वर्क करतात असंही नाही, लक्षात ठेवा. दे आर ऑल्सो वर्किंग ड्युरिंग द डे टाइम. बरोबर? पण इट्स एफिशियन्सी इज लेस ड्युरिंग द डे टाइम. डे टाइमला त्याची एफिशियन्सी कमी असते, एवढंच. तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे रेटिनल सेन्सरी सेल्स असलेल्या आपल्याला मिळतात. रेटिना हॅज 2 स्पॉट्स इन इट्स सरफेस, ऑन इट्स सरफेस. 2 स्पॉट असलेले बघायला मिळतात रेटिना. एक आहे ब्लाइंड स्पॉट. रेटिनावरती 2 स्पॉट, ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉट इज द एक्झिट ऑफ अ नर्व. आता ही नर्व तयार झाली, बरोबर? कशापासून? गॅंग्लिओनेटेड न्यूरॉन्स जे आहेत, गॅंग्लिओनेटेड सेल्स आहेत, गॅंग्लिओन सेल्स आहेत, त्याचे एक्झॉन्स एकत्र आले आणि नर्व तयार झाले. पण सगळे जेवढे गॅंग्लिओनेटेड सेल्स आहेत रेटिनावरती, त्या सगळे एक्झॉन कुठे येतात? एका ठिकाणी येतात आणि ते एक्झिट और ते गोज आउट ऑफ द आय, डोळ्याच्या बाहेर जातात. म्हणून काल मी एक अशा प्रकारचं आउट लेट आहे असं म्हटलं होतं आपण. ऑप्टिक नर्व आपण तिथं सांगितलं, बरोबर? ऑप्टिक नर्व बाजूला गेली होती. त्या ऑप्टिक नर्वच्या ठिकाणी काय असतो? म्हणजे ब्लाइंड स्पॉट असलेला बघायला मिळतो. देयर इज अ एक्झिट ऑफ नर्व अँड ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स, जेवढ्या ब्लड वेसल सप्लाय आहे तेवढ्या ब्लड वेसल आणि नर्व्स ह्या दोघांचं एक्झिट कुठला आहे? तर ब्लाइंड स्पॉट आहे. देयर इज नो प्रेझेन्स ऑफ एनी काइंड ऑफ अ कोन ऑर रॉड सेल. तिथं कोन किंवा रॉड सेल कधीच प्रेझेंट असू शकत नाही. आणि म्हणून देयर कॅन नॉट बी डिटेक्शन ऑफ द लाईट डिटेक्ट केली जाते. आणि देअरफॉर दीज आर कॉल्ड एज अ ब्लाइंड स्पॉट. पुढे विजन साठी रिस्पॉन्सिबल नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? ब्लाइंड स्पॉट असं म्हणायचं. दुसरा, काल मी गडबडीत खालच्या बाजूला काढला होता, पण जरा थोडासा वरच्या बाजूला असतो एक स्पॉट असलेला. दुसरा असतो येलो स्पॉट. ह्याला ब्लॅक स्पॉट म्हटलं तरी चालतं, बरं का? ब्लाइंड स्पॉटला ब्लॅक स्पॉट म्हटलं तरी चालतं. दिसतो ब्लॅक म्हणून नाही, तर तो कुठल्याही प्रकारची लाईट डिटेक्ट करत नाही म्हणून सगळी लाईट ऍब्सॉर्ब करून घेतो. ऍब्सॉर्ब करून घेतो म्हणजे कुठलीही सेन्सिटिव्हिटी त्याच्यामध्ये नसते म्हणून. ठीक आहे? येलो स्पॉट त्यालाच आपण फोविया असं म्हटलेलं बघा. फोविया, फोविया वरच्या जरा लॅटरल साईडला, कुणाच्या? ब्लाइंड स्पॉटच्या लॅटरल साईडला असलेला फोविया
असलेला बघा येलो स्पॉट. आणि दिस येलो स्पॉट हॅज बघा जर हा सर्क्युलर पार्ट जर आपण बघितला तर त्याच्या सेंटरला काय असतं, देयर इज अ इन्क्रीज डेन्सिटी ऑफ अ कोन सेल्स. लक्षात कोन सेलची डेन्सिटी काय होते, सेंटरला इन्क्रीज होते आणि तिथं डीप असलेली बघायला मिळते, डेप्थ असलेली बघायला मिळते. कारण त्याचं असं रॉड सेल्स आर लॉन्ग इन द लेंथ त्यांची कशी आहे, मोर इन द लेंथ, बट कोन सेल्स आर शॉर्ट. मग त्याची जर डेन्सिटी असेल तर काय होईल, डेप्थ अशी वाढेल नाही, डेप्थ वाढेल. म्हणून याची डेप्थ वाढलेली बघायला मिळते, त्याचं डिप्रेशन आलेलं बघायला मिळतं. आणि डिप्रेशन जे आहे किंवा ऍक्यूट डिप्रेशन इज कॉल्ड एज अ मॅक्युला ल्युटिया. डिप्रेशनला काय म्हणायचं, त्याच्या सेंट्रलचं डिप्रेशन जे आहे त्या डिप्रेशनला काय म्हणायचं, मॅक्युला ल्युटिया. लक्षात ठेवा, हे अंडरलाईन करून ठेवायचं किंवा लिहून ठेवायचं, मॅक्युला ल्युटिया. इट हॅज अ हाय डेन्सिटी ऑफ अ कोन सेल. मॅक्युला ल्युटिया मध्ये काय असते, कोन सेलची डेन्सिटी सगळ्यात जास्त असते. and because of that increased density of a cone cell in the macula lutea, it is responsible for the vision acuity. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, शब्द तो जसा तसा लिहायचा, acuity of a vision. Macula lutea is responsible for acuity of a vision. Responsible for acuity of vision. Acuity of vision. What is that acuity of vision? बघा, एखादा ऑब्जेक्ट क्लिअर दिसतो, क्लिअर, त्याला काय म्हणायचं, विजन अॅक्युटी असतं. काय म्हणायचं, क्लिअर दिसतो. बघा, आपण एखाद्या गोष्टीकडे बघितलं तर ती एकदम क्लिअर दिसते, हाय डेफिनेशन, HD इमेज. एखादी HD म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, मोबाईल मध्ये HD जर विजन दिसत असेल तर ती कशामुळे दिसते, त्या दिसण्याच्या प्रकाराला म्हणायचं अॅक्युटी असं म्हणायचं. ती कशामुळे दिसते, तर मॅक्युला ल्युटियामुळे. दिवसभर आपल्याला एकदम क्लिअर दिसतं, अंधारामध्ये क्लिअर दिसतं का, बघा अंधारामध्ये दिसत नाही. अॅक्युटी कोन सेलमुळे येते आणि त्याच्यात ही कुठे कशामुळे येते, तर मॅक्युला ल्युटियामुळे आलेली बघायला. तर अशा प्रकारचे हे रेटिनाचे छोटे छोटे पार्ट आपल्याला फार महत्वाचे असलेले बघायला मिळते. लक्षात राहील, येलो स्पॉट, ब्लाइंड स्पॉट. आणि येलो स्पॉट मध्ये डिप्रेशन जे आहे त्याला आपण मॅक्युला ल्युटिया असं म्हणतो. आणि तो मॅक्युला ल्युटिया आपल्याला अॅक्युटी साठी रिस्पॉन्सिबल असलेला बघायला मिळतो. कधी काही लोकांमध्ये हे डॅमेज झालेलं असतं मॅक्युला ल्युटिया, त्याच्यामुळे त्यांना क्लिअर दिसत नाही, 2D विजन दिसते फक्त, त्यांची 3D नसते, त्यांची काय असते, 2D असते. फक्त दोनच डेफिनेशन दिसतात, समोरून सचित्र दिसतं तसं दिसतं. पण 3D जर बघायचं झालं तर अॅक्युटी फार महत्वाची असते बघायला. क्लिअर. सो दिस इज द डिफरंट लेयर्स अँड डिफरंट पार्ट्स ऑफ द आय. डोळ्याचे हे वेगवेगळे पार्ट्स असते बघायला. हाऊ दिस vision is detected by the eye, function and mechanism of a vision, visionary mechanism आपल्याला कसं असलेलं बघायला मिळेल त्याचा असं आपण डिस्कस करू. I will draw the membrane of one of the photosensitive cells. बघा, photosensitive cells, for example rod cells, highly sensitive. सेल मेम्ब्रेन आहे, बघा ही सेल आहे, रॉड सेल. ठीक आहे, सेल मेम्ब्रेन आहे. त्या सेल मेम्ब्रेन वरती काय होतं, लाईट बंबार्ड. काय होते, लाईट बंबार्ड. दिस लाईट व्हॉट इट विल डू, इट विल ब्रेक दिस रॉडॉप्सिन. कुठला पिगमेंट आहे, rhodopsin into the two parts. काय करतं हे, rhodopsinला कशात ब्रेक करतं, दोन पार्ट मध्ये ब्रेक करतं. मी अजून डिटेल मध्ये सांगतो. ठीक आहे, इट रिसीव्ह द लाईट and get broken into the two different parts. One is the
opsin and another is the retinal. Retinal vitamin A form, vitamin A चा form. ते दोन्ही बाजूला होतात. Dissociation. This opsin is now active. हे ऑप्शन काय होतं? ऍक्टिव्ह होतं आणि इट विल स्टार्ट द मेनी डिफरंट रिएक्शन्स. मी आता सगळ्या रिएक्शन नाही देत तुम्हाला, तुमच्याकडे तुमच्यासाठी नाही देत पण त्या म्हणून मी देतो. वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन सुरू करतो. रिएक्शन्स. इट activates the other proteins and finally what it do? It is responsible for the closing of the sodium ion channel. हे कशासाठी? सोडियम आयन चॅनल्स क्लोज करतो. क्लोजेस Na+ ion channels. बरोबर? काय करतं? सोडियम आयन चॅनल जे आहेत ते काय होणार? क्लोज होणार. म्हणून सोडियम आतमध्ये एंट्री करेल का? नाही करणार. बरोबर? मग याच्या इथं काय होतं बघा, सोडियम आतमध्ये जर एंट्री झाला तर काय होतं? त्याला काय म्हणायचं? डिपोलरायझेशन म्हणायचं. काय म्हणायचं? डिपोलरायझेशन. सोडियम आतमध्ये जर गेला तर काय म्हणायचं? डिपोलरायझेशन असं म्हणायचं. सोडियम आतमध्ये गेला नाही, बाहेरच राहिला तर काय म्हणणार आपण? आता इथं वेगळा शब्द आहे. बरोबर? सोडियम आतमध्ये गेला आणि आतलं कॉन्सन्ट्रेशन वाढले, काय होतं? आतला जो लेयर आहे तो काय होतो? पॉझिटिव्ह होतो आणि बाहेरचा निगेटिव्ह होतो. आता काय होणार आहे? आतला निगेटिव्ह असणार आहे नॉर्मली आणि बाहेरचा पॉझिटिव्ह असणार आहे. पण हे सोडियम आयन्स बाहेर यायचे थांबणार आहेत का? नाही थांबणार, बाहेर येणारच आहे. सोडियम आयन्स विल कम आउट कंटिन्युअसली अँड इट विल बी, इट्स कॉन्सन्ट्रेशन विल बी फर्दर इन्क्रीज्ड. अजून जास्त इन्क्रीज केलं जाईल. कारण काय होतं? हे सोडियम आयन्स कंटिन्युअसली ओपन असतात, चॅनल ओपन असतात. म्हणून सोडियम आतमध्ये जातो तेवढेच बाहेर येतात, आतमध्ये जातात तेवढेच बाहेर येतात. म्हणून नॉर्मल पोलराइज्ड कंडिशन मेंटेन केली जाते. पण आता काय होणार आहे? हे बंद केले जाणार, म्हणजे आतमध्ये जाणारे सोडियम बंद केले जाणार, पण बाहेर येणारे बंद केले जाणार आहेत का? नाहीये. म्हणून बाहेरचं सोडियम कॉन्सन्ट्रेशन काय होतं? फर्दर इन्क्रीज होतं आणि दिस कंडिशन इज कॉल्ड एज अ हायपरपोलरायझेशन. काय म्हटलं जातं? हायपरपोलरायझेशन. This hyperpolarization is detected by the nerve. कुठली नर्व? बायपोलर. पुढची नर्व कुठली आहे? बायपोलर. बरोबर? त्या रोड सेलला कुठली नर्व कनेक्टेड असते? बायपोलर नर्व. ती नर्व काय होते? काय डिटेक्ट करते? हायपरपोलराइज्ड कोन अँड रॉड सेल. इथं मेकॅनिझम पूर्ण वेगळं आहे, डिफरंट आहे, अपोजिट आहे. इतर नर्व सेल मध्ये इम्पल्स कसे तयार होतात? डिपोलरायझेशन झालं की नर्व इम्पल्स तयार होते. पण इथं कशी तयार होते? हायपरपोलराइज्ड झाली की नर्व इम्पल्स तयार होते. क्लिअर? तर असं हायपरपोलरायझेशन तयार होतं आणि देन दिस मेसेज इज सेंड टू द नेक्स्ट. कुठं सेंड केला जाईल? बायपोलर नर्व. बायपोलर नर्व कॅरी दिस मेसेज टू द गॅंग्लियोनेटेड नर्व. गॅंग्लियोनेटेड नर्व, neuron carries this message through the nerve to the brain, through the optic nerve. Optic nerve कडून ब्रेन कडे जाईल to the visual area. ब्रेन मध्ये आपण बघितलं होतं visual area, and there in the visual area this image will be interpreted. प्रोसेसिंग होईल त्याच्यावरती आणि इंटरप्रिटेशन, आणि ते इंटरप्रिटेशन झालं की that will be visualized. Again, another concept we can see. The image formed on the retina is a inverted and real image. काय म्हटलं मी? इमेज ऑन द रेटिना. रेटिना वरती जी इमेज असते ती काय असते? रिअल असते पण इन्व्हर्टेड असते. And what we see is a normal image. Normal image. But that is a virtual. आपल्याला जे दिसते ती काय असते? आता तुम्ही खरं तर मला दिसता कसं? तुमचं डोकं खाली आणि बेंचेस वरती. काय? डोकं खाली आहे आणि बेंचेस वरती, रेटिनावरती पडलेली इमेज. पण ऍक्च्युअली मी माझ्या ब्रेनला काय ट्रेन केलंय? त्याच्या उलट बघायचं ट्रेन केलंय. ब्रेनला काय केलंय? ट्रेन केलंय, वेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग दिलंय आणि म्हणून तुम्ही सुरळ दिसता. बरोबर? अशा पद्धतीचं आपल्याला हे मेकॅनिझम असलेलं बघायला
विजन मेकॅनिझम. क्लिअर? एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. ब्रेकडाऊन ऑफ द रोडोप्सिन लीड्स टू द मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द स्टार्ट ऑफ रिएक्शन्स. त्या रिएक्शन झाल्या की सोडियम आयन्स चॅनल्स क्लोज होतात. क्लोज झाले की हायपरपोलरायझेशन होतं. दॅट हायपरपोलरायझेशन इज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट bipolar nerve and that bipolar nerve gets depolarized and त्याच्यानंतर डिपोलरायझेशन झालं की तो मेसेज डायरेक्टली ब्रेन पर्यंत पोहोचवला जाईल आणि देअर इट इज प्रोसेस्ड अँड इंटरप्रिटेड. म्हणजे जी इमेज आहे ती आपल्याला ओळखता येते किंवा नाही ओळखता येत, सगळं ब्रेनला ट्रेनिंग दिलेलं आपण असतं. आपण स्वतःच दिलेलं आहे ट्रेनिंग, ते कुणी दिलेलं नाही. ठीक आहे? आपण समोर गेलो एखाद्या, आता मी तुम्हाला बघितलंय, आता बघितलंय, काही दिवस झाला आपली सारखी भेट होते, पण माझ्या ब्रेननं लक्षात ठेवलेलं आहे तुम्हाला. ते मी सारखं सांगायला लागत नाही. इट इज अनकॉन्शियसली इट हॅपन्स. मला सुद्धा तुम्ही बघितलं, ज्या ज्या वेळेस मी दिसेल त्यावेळेस तुम्हाला वाटणार की अरे सर सर, मला पण वाटणार अरे आपला विद्यार्थी. ठीक आहे? ते हे दिसल्याबरोबर की इंटरप्रिटेशन एवढं फास्ट होतं की त्याला आपल्याला वेगळा विचार करावा लागत नाही. क्लिअर? अशा पद्धतीची ही मेकॅनिझम ऑफ विजन असलेलं बघा ना. सो दिस इज द विजन. क्लिअर? सो इट्स अ आय. ठीक आहे? याच्यामध्ये काय शंका? आय थिंक नो. नेक्स्ट इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन दॅट इज अ इयर. दुसरा सगळ्यात महत्वाचा सेन्सरी ऑर्गन आपल्याला असलेला बघायला मिळतो इयर. ठीक आहे? इयर. इयर आपल्याला वेगळ्या प्रकारचा ऑर्गन असलेला बघायला मिळेल. And this organ is called as a statoacoustic organ. त्याला काय म्हणायचं? statoacoustic organ असं म्हणायचं. statoacoustic organ का असं म्हणायचं? acoustic sound region, stato equilibrium region, म्हणून त्याला statoacoustic organ असं म्हटलेलं बघा ना. It is an organ of hearing. Organ of hearing and equilibrium. दोन गोष्टीसाठी हा महत्वाचा असतो. हिअरिंग आणि इक्विलिब्रियम साठी महत्वाचा असतो. बरोबर? तर अशा प्रकारचा इयर आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. ठीक आहे? त्याचा आपण अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर पहिल्यांदा बघूया आणि त्याच्यानंतर त्याचे प्रत्येकाचे पार्ट कुठले कुठले असतात ते आपण बघू. म्हणजे या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्हाला इयर लक्षात आला. ठीक आहे? दिस इयर इज फॉर्म्ड ऑफ 3 डिफरंट स्ट्रक्चर्स. 3 वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर किंवा 3 वेगळ्या पार्ट मध्ये आपल्याला इयर डिवाइड करता येतो. एक आहे एक्सटर्नल इयर, दुसरा आहे मिडल इयर आणि तिसरा आहे इंटरनल किंवा इनर इयर. म्हटलं तरी चालेल. इनर. असे 3 वेगळ्या प्रकारचे पार्ट आपल्याला ह्या इयर मध्ये प्रेझेंट असलेले बघायला. एक्सटर्नल इयर इज फॉर्म्ड ऑफ 3 डिफरंट काइंड्स ऑफ द कंपोनेंट्स. 3 वेगळ्या प्रकारच्या कंपोनेंटना एक्सटर्नल इयर बनलेला बघायला मिळतो. इन केस ऑफ द ह्युमन बीइंग वी आर टॉकिंग अबाउट. वन इज द एक्सटर्नल पिन्ना. एक्सटर्नल पिन्ना. ऑडिटरी कैनाल. ऑडिटरी कैनाल and tympanic membrane or tympanum. तीन पार्ट्स आपल्याला त्याचे एक्सटर्नल इयरचे 3 पार्ट. मिडल इयर is formed of a ear ossicles. कशाने बनलेले असतात? ear ossicles. These ear ossicles are small bones, छोटे बोन्स. ठीक है? एक आहे मॅलियस, दुसरा आहे इंकस आणि तिसरा आहे स्टेक्स. 3 प्रकारचे बोन्स, series of bones इथं प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. ओके. अँड इंटरनल इयर इज फॉर्म्ड ऑफ 2 मेजर पार्ट्स. 2 वेगळ्या प्रकारचे मेजर पार्ट्स आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात.
एक आहे आपण त्याला वेस्टिब्युल्स, वेस्टिब्युलर पार्ट, आणि दुसरा आहे कॉक्लियर पार्ट. ठीक आहे. हे दोन्ही पार्ट आपल्याला दोन वेगळ्या सब पार्ट न बनलेले बघायला मिळतात. ह्या दोघांमध्ये आपल्याला दोन पार्ट असलेले बघायला मिळतील. मी ते वेगळे करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक आहे बोनी लॅबिरिंथ, बोनी लॅबिरिंथ, आणि दुसरा आहे मेम्ब्रॅनस लॅबिरिंथ. दोन प्रकारचे लॅबिरिंथ. व्हॉट इज लॅबिरिंथ? इट इज अ ट्यूब लाइक स्ट्रक्चर इन द बोन. बोन मध्ये ट्यूब लाइक कॅव्हिटी आहे, ट्यूब लाइक कॅनल आहे, त्याला काय म्हणायचं? लॅबिरिंथ असतं. लक्षात ठेवायचं. बरोबर. काय म्हणायचं? ट्यूब लाइक स्ट्रक्चर. म्हणजे हे मोठं बोन आहे बघा, XYZ बोन. त्या बोन मध्ये एक ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. मी कसंही काढतो बरं का, फक्त समजावून सांगायचं. या स्ट्रक्चरला काय म्हणणार तुम्ही? लॅबिरिंथ म्हणा. कसला? बोन न तयार झाला म्हणून त्याला बोनी लॅबिरिंथ असं म्हणायचं. बरोबर. आणि याच्याच आतमध्ये जर मेम्ब्रेन असेल, आता मी त्याच्यावरती काढतो, म्हणजे बोनी लॅबिरिंथ वरचा आहे बघा. बोनी कुठला आहे? वरचा आहे. त्याच्या आतमध्ये मेम्ब्रेन आहे. बरोबर. मेम्ब्रेनची ट्यूब मेम्ब्रॅनस लॅबिरिन, बोनची ट्यूब बोनी लॅबिरिन. क्लिअर? असे दोन लॅबिरिंथ आपल्याला प्रसिद्ध असतील. आणि हे दोन लॅबिरिंथ जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघा. आता वेस्टिब्युल्स काय? वेस्टिब्युल्स आर बोनी ट्यूब्स. बोनी ट्यूब्स. पहिल्यांदा ते बोनी ट्यूब्स म्हणजे त्या वेगळ्या प्रकारच्या असलेल्या बघा. ते आतमध्येच असतात. म्हणजे काय? समजा हे मोठं बोन आहे, स्कल बोन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला असलेली बघायला मिळतात. हे काय झाले? वेस्टिब्युल्स. बरोबर. आणि दुसरा जो आहे कॉक्लिया. कॉक्लिया इज कॉइल्ड. हे काय? सेमी सर्क्युलर कॅनाल्स. सेमी सर्क्युलर कॅनाल्स. कुठले? वेस्टिब्युल. वेस्टिब्युल्स आर सेमी सर्क्युलर कॅनाल. बरोबर. सेमी सर्क्युलर कॅनाल. आणि कॉक्लिया इज कॉइल्ड ट्यूब्स. कॉइल्ड ट्यूब्युलर लॅबिरिंथ. कॉइल्ड ट्यूब्युलर लॅबिरिंथ इज द कॉक्लिया. बरोबर. कॉक्लिया काय असतो? कॉइल्ड ट्यूब्युलर लॅबिरिंथ. म्हणजे तो बोनी आणि मेम्ब्रॅनस लॅबिरिंथ ही बनलेला बघा. अशा प्रकारचे वेगळे स्ट्रक्चर्स आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळतात. अँड देयर आर सम मेनी डिफरंट सेन्सरी स्ट्रक्चर्स. वेगळ्या प्रकारचे सेन्सरी स्ट्रक्चर. वेस्टिब्युल मध्ये वेगळे. बरोबर. आणि कॉक्लिया मध्ये वेगळे सेन्सरी स्ट्रक्चर्स आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. क्लियर? सो वी विल सी हाऊ दीज कॅन बी रिप्रेझेंटेड इन द डायग्राम. डायग्राम मध्ये आपल्याला कसे रिप्रेझेंट केलेले बघायला मिळतात ते आपण हे वेगळं, कारण तुम्हाला बघितल्या हा पार्ट बघितला की तुम्हाला कुठले पार्ट कुठं आहे किंवा कुठल्या पार्टचा काय कोण कुठल्या पार्टचा भाग आहे हे सगळं लक्षात आहे. ठीक आहे. बघूया हाऊ वी कॅन ड्रॉ दिस इयर. सगळ्यात आणि त्याच्यात बरोबर आपण थोडं एक्सप्लेनेशन पण देऊया. सगळ्यात बाहेरचा पार्ट बाहेरून आतमध्ये जाऊया. इट्स पिन्ना. इयर पिन्ना प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कशाही पद्धतीने काढला तर चालेल. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये मात्र आपल्याला एक स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं.
आता बघा लक्षात ठेवा, पिन्ना फक्त बाहेर असलेला बघायला नको, त्याच्या आतमध्ये बोनी स्ट्रक्चर असलेलं बघायला. हे बोन मध्ये प्रेझेंट आहे, लक्षात ठेवा. हे बोन मधल्या कॅव्हिटी आहेत सगळ्या, एवढं लक्षात ठेवा. ह्या कशातल्या कॅव्हिटी आहेत? बोन मधल्या. कुठलं बोन असतं? टेम्पोरल बोन असतं. कुठलं बोन असतं स्कलचं? टेम्पोरल बोन. बघा आपण याच्याही अगोदर मी ब्रेनचे रिजन समजावून सांगताना बोन सांगितले होते, बरोबर. इथलं पुढचं आहे फ्रंट, बरोबर. वरचं आहे परायट, खालचं आहे त्या बाजूचं टेम्पोरल आणि मागचं आहे ऑक्सिपिटल. ठीक आहे. ही एवढ्या रिजन मधली बोन, म्हणजे तशीच इकडं असतात तशीच इकडं असतात. ठीक आहे. तर हे टेम्पोरल बोन मध्ये सगळं स्ट्रक्चर प्रेझेंट असलेलं बघा. एक पहिली कॅव्हिटी आपल्याला प्रेझेंट असलेली बघा, कॅनाल. दिस कॅनाल इज कॉल्ड एज ऑडिटरी कॅनाल. इट इज अ पार्ट ऑफ द एक्सटर्नल इयर. बाहेरून दिसतो, बाहेरून आपल्याला स्पर्श करता येतो. इट इज डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ एक्सटर्नल पार्ट. ठीक आहे. देन देयर इज अनदर स्ट्रक्चर. बघा दुसरं एक स्ट्रक्चर आपल्याला असलेलं इथं बघायला मिळेल. दॅट इज अ टिम्पॅनम. बघा टिम्पॅनम. फक्त बोनची लाईनिंग पहिल्यांदा कशी आहे ती फक्त देतो. बोन आपण नंतर अजून ड्रॉ करूया. सगळ्या शेवटी आपलं सगळं स्ट्रक्चर तयार झालं. बघा स्ट्रक्चर आपल्याला वेगळ्या प्रकारे प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. हे सगळं बोनच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हे कॅनल्स आहेत बोनच्या आतमध्ये. ही फक्त नावं वेगळ्या बोन मी येलो कलरनं रिप्रेझेंट करतोय.
फक्त नावं लिहूयात आणि थांबूयात. एक्सटर्नल पिन्ना, पिन्ना फक्त पिन्ना म्हणायचं. दुसरा ऑडिटरी कॅनल, ऑडिटरी कॅनल. ऑडिटरी कॅनल मध्ये स्मॉल hairs are also present and it is a skin part. Skins are part of it. ठीक है. टिम्पॅनम, टिम्पॅनम त्याला इयर ड्रम असं म्हणतात. काय म्हणायचं? इयर ड्रम म्हटलं तरी चालेल किंवा सिम्पली ड्रम म्हटलं तरी चालेल. इयर ड्रम. These are the external ear, external ear. ठीक है. तर दुसरा इथं वरती नाव, there is a direct attainment of the bones, small bones. एक आहे पहिला malleus, malleus. दुसरा आहे incus आणि तिसरा आहे स्टेप्स. बरोबर. बोन्स आहे इथं बघा, मॅलियस, इंकस आणि स्टेप्स वेगळ्या प्रकारचे काढलेले. ते स्ट्रक्चर, त्यांचं स्ट्रक्चर स्पेशलाइज आहे म्हणून ते त्या पद्धतीने काढले. याच्यामध्ये फ्लुइड फिल झालेलं असतं. युस्टॅशियन ट्यूब, eustachian tube. Eustachian tube is a connection between, or it opens directly into the pharynx. Pharynx मध्ये ती ओपन होते eustachian. म्हणजे म्हणून मिडल इयर इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द pharynx. pharynx बरोबर हे कनेक्शन असलेलं बघा. मग कधी कधी तुम्ही बघितलं असेल ते नाकातनं घालतात आणि तोंडातनं काढतात, कानातनं घालतात, तोंडातनं काढतात. ते काय होतं, रिकून गेलं तर त्यांचे हे फ्लॅप ही नाजूक असते. पण काही लोकांना ही नसतेच, म्हणजे ओपन झाली मग ते इथून काय असतात ते इकडं आलेलं. अशा पद्धतीने आपल्याला युस्टेशियन ट्यूब असते डायरेक्ट. इट मेंटेन्स अ प्रेशर विथ इन द मिडल इयर. मिडल इयर मधलं प्रेशर बॅलन्स करणं हे महत्वाचं काम असतं. आता हे आतली जे स्ट्रक्चर्स आहेत तिथं आपल्याला एक विंडो असते ती बघायला मिळेल आणि दॅट इज कॉल्ड एज अ ओव्हल विंडो. ओव्हल विंडो विच इज अ ओपनिंग ऑफ द इनर इयर. इनर इयरचं ओपनिंग कुठं आहे? मिडल इयर मध्ये. बट दॅट इज प्रोटेक्टेड फ्रॉम द सम काइंड ऑफ द मेम्ब्रेनस स्ट्रक्चर, मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. आणि खालची आपल्याला राऊंड विंडो सुद्धा असते ती बघा. राऊंड विंडो, राऊंड विंडो, राऊंड विंडो. दोन विंडो आहेत, एक आहे ओव्हल विंडो आणि दुसरी आहे राऊंड विंडो. ठीक आहे. This structure is called as cochlea. कुठलं? हे जे ब्लू कलर मध्ये दिसतंय ते सगळं स्ट्रक्चर काय? कॉक्लिया. And these structures are semicircular canals. You can say these are the vestibules. Semicircular canals. Semicircular canals. बरोबर. असे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. हे येलो आहे ते टेम्पोरल बोन असं त्याला एक शब्द लिहून टाकला. क्लिअर. तर ही डायग्राम काढून घ्या. म्हणजे पुन्हा उद्या मला जे एक्सप्लेन करायचे पार्ट आहेत तेवढेच मी तिथं बाजूला काढणार आणि तेवढेच ड्रॉ करणार. त्यावेळेस एक्सटर्नल इयर मला एक्सप्लेन करायचं, मी एक्सटर्नल इयरच काढणार होतो. मला फक्त मिडल इयर एक्सप्लेन करायचं आहे, मिडल इयरच मी स्ट्रक्चर काढणार. इंटरनल इयर मला म्हणजे कॉक्लिया एक्सप्लेन करायचं, मी कॉक्लियाचं छोटे छोटे पार्ट करून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. वेस्टिब्युलचंही छोटे छोटे पार्ट आपण पुन्हा बघूया. तुमच्या पुस्तकामध्ये अजून वेगवेगळ्या नावं दिलेली आहेत, ती सगळी डिटेल नावं आपण तिथं बघूया त्या पार्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वेगळे स्ट्रक्चर्स इयरचे असते ते बघायला. ठीक आहे. स्टॉप.
थँक्यू